नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता माहीतच झाले आहे की पीएम किसान योजनेचा येणारा 21 हप्ता येत्या बुधवारी म्हणजे अवघ्या 2 दिवसांमध्ये तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये केंद्र सरकार जमा करणार आहे आणि याची तारीख, वार, वेळ ही सर्व माहिती केंद्र सरकारने आता अधिकृतपणे जाहीर केली आहे आणि याची बातमी आपल्या राज्यामधील प्रख्यात अशा लोकमत या न्यूजपेपरने काल प्रकाशित देखील केली होती आणि त्याची अपडेट तुम्ही आपल्या चॅनलच्या कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलीच असणार आहे। तसेच आज हा व्हिडिओ बनवण्याचे कारण असे आहे की कालच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता की पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या 21व्या हप्त्यासोबत आम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता देखील मिळणार आहे का? तर याच प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये पुढे पाहायला मिळणार असल्यामुळे आणि या प्रश्नाच्या उत्तरामुळे तुम्हाला नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशा प्रकारची आशा व्यक्त करण्यामध्ये येत असल्यामुळे तुम्हाला फक्त आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या प्रत्येक हप्त्यावेळेस राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे 2000 रुपये महाराष्ट्र राज्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिरिक्त जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली होती। परंतु आतापर्यंत साधारणतः काहीच हप्ते हे राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्या दिवशी किंवा त्या हप्त्यासोबत वाटप केले आहेत आणि त्यामुळे आता प्रत्येक हप्त्यावेळेस पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप करण्याच्या अगोदर राज्यामधील शेतकरी हमखास प्रश्न विचारत असतात की आम्हाला आता यावेळेस तरी हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा हप्ता एक सोबत मिळणार आहे का नाही आणि याची पुराव्यासहित माहिती द्या। आणि हीच माहिती आज तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर मग शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेसाठी जे शेतकरी पात्र ठरतील तेच शेतकरी राज्य सरकार देखील दरवेळेस नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी पात्र ग्राह्य धरत असते आणि त्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा करत असते। त्यामुळे प्रत्येक हप्त्यावेळेस पीएम किसान योजनेमध्ये सुधारणा करून किंवा अपात्र शेतकऱ्यांना वगळून दरवेळेस नवीन आकडेवारी समोर येत असते। त्यामुळे आतापर्यंत कदाचित काहीच वेळा राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप केला आहे। त्यामुळे यावेळेस देखील पीएम किसान योजनेचा हप्ता वाटप झाल्यानंतर तो नेमका हप्ता राज्यामधील किती लाख शेतकऱ्यांना वाटप करण्यामध्ये येईल आणि त्याची आकडेवारी राज्य सरकारकडे प्राप्त झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे पैसे या आकडेवारीनुसार तुमचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येतील अशा प्रकारची माहिती ही सध्या समोर येत आहे आणि यामुळे येणाऱ्या 19 तारखेला म्हणजे बुधवारी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची 2000 रुपये तुमचे आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार नाहीत याची अगदी स्पष्ट शब्दामध्ये माहिती तुम्हाला आम्ही आज या ठिकाणी देत आहोत। याबरोबरच नेमका हा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुम्हाला कधी मिळेल याची तारीख किंवा राज्य सरकारने याबद्दलची कोणती अधिकृत अशी अपडेट जाहीर केली की त्याची सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला केवळ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असते। त्यामुळे तुम्हाला ही अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी तुम्हाला लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचे आणि नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दलची इतरांच्या तुलनेमध्ये सर्वात अगोदर अपडेट पाहायला मिळेल आणि तुम्ही या हप्त्याचा लाभ सर्वात अगोदर प्राप्त करू शकाल। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी लगेच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती सेट करा आणि आजचा व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।